नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, राज्यासह देशात सर्वत्र आता लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय. सलग 10 वर्ष निर्विवाद सत्ता सांभाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. या निमित्तानं महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा लोकसभा मतदारसंघ असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ हा विषय आता ऐरणीवर आला आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आता सर्वत्र चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाकडून कोणत्याही परिस्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकणार असल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच व्यक्त केला. त्यामुळं हा मतदारसंघ आता अधिक लक्षवेधी ठरणार हे निश्चित आहे. देशात सर्वाधिक लोकसभेच्या जागा या उत्तर प्रदेशमधून निवडून येतात. त्यानंतर नंबर लागतो तो महाराष्ट्राचा. त्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचं लक्ष हे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर भारतीय जनता पक्षाचं योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकारच आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता नसली तरी सर्वाधिक आमदार हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत. सोबतीला शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि आता नव्यानं सामील झालेले अजित पवार यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आहे. त्यामुळं तयार झालेली ही महायुती इतर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा जास्त मजबूत आणि ताकदवान आहे हे स्पष्ट आहे. 2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेल्या जागा वगळता ज्या जागा भारतीय जनता पक्षाने हरल्या त्या जागा मिळवणं हे सध्या भारतीय जनता पक्षापुढचं आव्हान आहे आणि ते आव्हान स्वीकारून पक्षाचे नेते कामाला लागलेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्र दौरा हा सुरूच आहे. त्याचं मुख्य कारण लोकसभा निवडणूक हेच आहे. या दौऱ्याच्या निमित्तानं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघ हा जिंकूनच दाखवू असा विश्वास व्यक्त केला आणि पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या चर्चांना उधाण आलं. त्याचं कारणही तसंच आहे. कारण 2014ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट होती. त्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रासपाचे म्हणजे त्यावेळच्या महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी तगडं आव्हान उभं केलं होतं. त्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 5,21,562 तर महादेव जानकर यांना 4,51,843 इतकी मतं पडली होती. म्हणजे मतदाराची टक्केवारी पाहिली तर एकूण झालेल्या मतदानामध्ये 50% मतदान हे सुळेंना तर 43% मतदान हे जानकरांना झालं होतं. 2019मध्ये असंच आव्हान त्यांना दौंड विधानसभेचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या सौभाग्यवती कांचन कुल यांनी दिलं होतं. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 6,86,714 तर कांचन कुल यांना 5,30,940 अशी मतं मिळाली होती. झालेल्या मतदानापैकी सुळे यांना 53% तर कुल यांना 41% मतदान झालं होतं. तसं बघायला गेलं तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बारामती मतदारसंघ हा बालेकिल्ला. त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या म्हणजे सुप्रिया सुळे या त्या मतदारसंघातून निवडणूक लढवू लागल्या. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांकडे आपण जर बारकाईनं बघितलं तर सुप्रिया सुळे यांना या दोन्ही निवडणुका तितक्या सहज आणि सोप्या गेलेल्या नव्हत्या. दोन्ही निवडणुकीत त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. या दोन निवडणुका आणि आता येणारी 2024ची लोकसभा निवडणूक यामध्ये मूलभूत फरक असा आहे की या निवडणुकीत महायुतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे बंधू अजितदादा पवार हे सहभागी झालेत. मागील दोन्ही निवडणुकीत अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या बाजूने होते. आता मात्र ते येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात असणार आहेत. मध्यंतरी एकदा एका पत्रकारांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांना एक प्रश्न विचारला होता की आपण आपला पक्ष संघटना ही सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात काम करणार का. यावर त्यांनी बेलाशक काम करणार असं सांगून आपल्याला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचे आहे असंही स्पष्ट केलं होतं. त्यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट हा सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये त्यांच्या घरच्याच मैदानावर उतरेल हे नक्की आहे. 2019ची निवडणूक आपण बारकाईनं पाहिली तर भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला असलेला अमेठी मतदारसंघातून
काँग्रेसचे शीर्षस्थ नेते असलेले श्री राहुल गांधी यांचा पराभव केलेला आहे. त्यांच्यासमोर त्या मानानं अगदी नवख्या असलेल्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला. हा इतिहास आहे. महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ हे पूर्वीपासूनच भारतीय जनता पक्षाचं लक्ष होतं आणि आहे. त्यामुळं बारामतीची जागा जिंकणं यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आपणच उमेदवार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलं आहे. आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडून कोण उमेदवार द्यायचा याची चाचपणी मात्र सुरू झालेली आहे. येणाऱ्या काळात महायुतीकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. न्यूज डंकाच्या सर्व प्रेक्षकांना सादर नमस्कार. 1 नोव्हेंबर 2023 ही तारीख चुकवू नका, कारण या दिवशी येतोय न्यूज डंकाचा दसरा दिवाळी विशेष अंक. या विशेष अंकात वाचायला मिळतील आपल्याला मान्यवरांचे लेख आणि या विशेष अंकाचं नामकरण आम्ही केलं आहे मोदी 3. या विशेष अंकासाठी देणगी मूल्य आहे 350 पासून तुमच्या मनात येईल तेवढं, म्हणजे 350च्या पुढे तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी रक्कम तुम्ही या अंकासाठी देणगी मूल्य म्हणून देऊ शकता. चुकवू नका 1 नोव्हेंबर 2023चा कार्यक्रम जो होणार आहे दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये सायंकाळी 5:30 पासून पुढे. आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त नोंदणीनंतरच शक्य आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आपलं नाव द्यावं आणि आपला थोडक्यात पत्ता द्यावा.